हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 19 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन दोन मोठे धमाके झाले आहेत. सगळ्यात आधी तर कृष्णा आढळरावांना घेऊन अनुसूयाच्या घरी पोहोचली आणि मग अनुसूयाने आढळरावांना सत्य सांगितलं की तुम्ही माझ्यावर गोळी चालवली नव्हती, तर त्या बाळजाने माझ्यावर गोळी चालवली होती आणि समर तुमचा मुलगा आहे. हे ऐकून आढळरावांना जबर धक्काच बसला. तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी ठरवलंय की बाळजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभं राहायचं. पण दुष्यंत कृष्णाला म्हणतोय की तू बाळजाबाई विरुद्ध उभी राहा आणि कृष्णा दुष्यंतला म्हणतीये की तुम्ही उभे राहा. मग आता बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाच्या निवडणुकीत कोण उभं राहणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात आणि दोघांच्याही डोळ्याला डोळा लागत नाही. आज जे काही घडलं त्यामुळे दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात, काहीच बोलत नसतात. तेवढ्यात दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला खूप भीती वाटतीये. कृष्णा विचारते काय झालं, तर दुष्यंत म्हणतो मी एकटा पडेल की काय याची भीती वाटतीये. आयुष्यभर बाप असून नसल्यासारखाच होता, आई होती आणि आता ती सुद्धा नसल्यासारखी झालीये. मला खूप भीती वाटतेय. मला या जगात तू सोडून दुसरं कुणीच नाहीये. तू सुद्धा मला सोडून तर जाणार नाही ना. तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार असं काही नाहीये, मी नेहमी तुमच्याबरोबर राहील असं बिलकुल बोलू नका. आणि कृष्णा दुष्यंतच्या खूप जवळ येते. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही इमोशनल होतात. तर इकडे समर हा सुद्धा इमोशनल झालेला असतो आणि अनुसूयाचे पाय दाबून देत असतो आणि म्हणतो, आयुष्यभर बाप म्हणजे काय असतो ते मला कधी कळलंच नाही. बाप नव्हताच कधी माझ्याबरोबर. दुष्यंतला नाही कळायचं बापाचं छप्पर डोक्यावर नसलं की कसं वाटतं ते. अनुसूया खूप इमोशनल होते आणि म्हणते, वय पोरा, बाप नव्हता तुला, पण ही आई तर होती ना. समर रडू लागतो आणि म्हणतो, तू तर होतीस, तू माझ्यासाठी खूप काही केलंय. पण जेव्हा आपण समाजात जातो, चार चौघात जातो, तेव्हा त्यांच्या नजरेत दिसतं की तुला बाप नाहीये आणि ही गोष्ट मनाला खूप लागते. दुष्यंतला हे कधीच कळायचं नाही. समर ढसाढसा रडू लागतो आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. अनुसूयाला खुद्दा खूप वाईट वाटतं आणि समर म्हणतो, माझा बाप कधीच माझ्याबरोबर नव्हता आणि त्याने कधीच त्याची कर्तव्य पूर्ण केली नाहीत, याची कमतरता आयुष्यभर माझ्या मनात राहील. समर रडत असतो, अनुसूया सुद्धा रडत असते. इकडे दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, आता आई ही माझ्याजवळ होती, पण आता ती सुद्धा माझ्यापासून दूर गेलीये. मला खूप एकटं एकटं वाटतंय. मला कळतच नाही की तू आयुष्यभर आई वडिलांशिवाय कशी राहिली. खरंच कृष्णा, तुझ्यासाठी हे खूप अवघड असेल ना. मला तर हे सहनच होत नाहीये की मला आई नाहीये, बाप नाहीये. आई बाप असून सुद्धा मी अनाथासारखाच झालोय. तू तर मला सोडून जाणार नाही ना, कधी माझ्यापासून दूर जाणार नाही ना. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मी तुमच्या इतक्या जवळ आहे, अजून किती जवळ येऊ. आणि जो दुष्यंत आतापर्यंत इतका सॅड होता तो अचानक रोमॅन्टिक होतो. तो कृष्णाला अजून जवळ घेतो आणि म्हणतो, अजून माझ्या जवळ आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघांच्या नजरेत पाहू लागतात. दोघे एकमेकांच्या खूप जवळ येणार इतक्यात त्यांना बंब्याच्या घोरण्याचा आवाज येतो आणि दोघेही खुदू खुदू हसू लागतात. दोघांनाही बंब्याचं घोरणं आणि त्यांचा हा रोमॅन्टिक सीन हे सगळं पाहून खूप हसायला येतं आणि दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपी जातात. तर दुसरीकडे आढळराव अनुसूयाचा फोटो पाहत असतात आणि त्यांच्या डोक्याला जे लागलेलं असतं, समरने जी काठी मारलीये त्याला बर्फाचा शेक देत असतात. आढळरावांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. अनुसूया आपल्या आयुष्यात होती, आपली बायको होती. अनुसूयाबरोबर घालवलेले सगळे क्षण त्यांना आठवतात. तेव्हा कृष्णाने अनुसूयाचा हार मला दाखवला होता हे आढळरावांना आठवतं. त्याचबरोबर आज माझ्या आणि अनुसूयाची भेट झाली होती, मला अनुसूया दिसली होती हे आढळरावांना आठवतं आणि तेथे कृष्णा सुद्धा होती हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतं. आढळराव अनुसूयाच्या फोटोकडे पाहतात आणि विचार करतात, हे सगळं काय सुरू आहे. तसं तर अनुसूयाच्या आठवणी नेहमीच माझ्या मनात राहतात, पण आजपर्यंत ती कधीच मला अशी दिसली नव्हती. पण आज अनुसूया मला दिसली आणि हे कसं काय शक्य आहे. तो माणूस कोण होता
ज्याने माझ्या डोक्यात काठी मारली त्याने मला का मारलं असेल? तसा तर तो ओळखीचा वाटत होता. कृष्णा तेथे होती. नक्कीच कृष्णाला काहीतरी माहीत असेल असा विचार आढळराव करतात. आणि इकडे बाळाजाबाई खूप घाबरलेली असते. आज जे काही घडलं, मला अनुसूया घरात दिसली हे सगळं तिला आठवतं. आणि बाळाजाबाई विचार करते, ती अनुसूया मला कशी दिसू शकते? 26 वर्षांपूर्वी तर मी स्वतःच्या हाताने तिला गोळी मारली होती, तिचा खून केला होता, ती तर मेली होती. मग 26 वर्षानंतर अचानक ती मला कशी दिसू शकते? हाच प्रश्न बाळाजाबाईला सुद्धा पडतो. आणि बाळाजाबाई खूप टेन्शनमध्ये असते की अनुसूया मला कशी दिसली. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा तिच्या घरी असते, कामं करत असते. तेवढ्यात आढळराव तेथे पोहोचतात आणि कृष्णे असा आवाज देतात. आढळरावांना पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. आढळराव पुढे येतात. कृष्णा त्यांना बसायला सांगते आणि घरामध्ये पाणी आणायला जाते. ती पाणी घेऊन येते, आढळरावांना पाणी प्यायला देते. परंतु आढळराव तिच्या नजरेला नजर देत नाही. ते खूप चिडलेले असतात. कृष्णा त्यांना पाणी देते आणि विचारते, आबा काय झालंय? तुम्ही खूप रागावलेले दिसताय. आढळराव हे कृष्णाकडे रागारागाने पाहतात. कृष्णा विचारते, सांगा ना आम्हा, तुम्ही तुमच्या मनातलं बोलू शकतात, सांगा मला काय झालंय? तर आढळराव कसलेही आढेवेढे न घेता सरळ सरळ प्रश्न विचारतात, अनुसूया जित्ती आहे का? हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाचा विश्वासच बसत नाही की आढळरावांनी मला हा प्रश्न विचारलाय की अनुसूया जित्ती आहे का? आढळराव चक्क कृष्णाचा हात हातात घेतात, त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात, तुला तुझ्या या बाची आणे, खरं खरं बोल, अनुसूया जित्ती आहे का? कृष्णा काहीच बोलत नाही, नजर खाली झुकवते. आढळरावांना समजतं की कृष्णाने सांगितलंय, हो अनुसूया जिवंत आहे. आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते खाली कोसळतात. कृष्णा विचारते, काय झालं आबा? आढळराव म्हणतात, कृष्णे तू माझी आण घेऊन खरं खरं सांग, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलू नको, तू माझी आण घेतलीये, सांग मला, माझी अनुसूया जित्ती आहे का? तर कृष्णा विचारते, आबा तुम्ही हे काय बोलताय? आढळराव चिडून म्हणतात, खरं खरं बोल, तुला खोटं बोलता येत नाही, नाहीतर माझा जीव येथेच जाईल. माझी अनुसूया जिवंत आहे का? खरं खरं सांग. आणि कृष्णा म्हणते, हो अनुसूयाबाई जिवंत आहेत. आढळरावांना जबर धक्काच बसतो. त्यांचा विश्वासच बसत नाही. ते आकांत करतात, जोर जोरात ओरडतात, अनुसूया जित्तीये, अनुसूया जित्तीये. कृष्णा खूप घाबरते आणि म्हणते, आबा तुम्ही शांत व्हा. परंतु आढळरावांचा विश्वासच बसत नाही जे काही कृष्णा बोललेले असते की अनुसूया जिवंत आहे. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. आढळरावांचा जो अभिनय, त्यांची जी ॲक्टिंग आहे ना, ती शब्दात वर्णन करण्यासारखी नाही आहे, ती फक्त डोळ्यांनी पाहण्यासारखी आहे. खरंच ते खूप जास्त इमोशनल झालेले असतात आणि त्यांचा अभिनय हा पाहण्यासारखा असतो. तर इकडे बाळाजाबाई आढळरावांच्या रूममध्ये येते आणि आढळरावांचं कपाट उघडते. या कपाटामध्ये बाळाजाबाईला आढळरावांची डायरी सापडते आणि या डायरीमध्ये अनुसूया आणि आढळरावांचे काही फोटोज असतात. बाळाजाबाई हे सगळे फोटो पाहते आणि या दोघांचे असले फोटो पाहून बाळाजाबाईला खूप राग येतो. ती अनुसूयाचा फोटो हातात घेते आणि विचार करते, अनुसूया आज मला कशी दिसली होती? अनुसूया मला कशी दिसू शकते? त्या दिवशी मंदिराजवळ मला ती दिसली आणि आज घरामध्ये मला ती दिसली. पण असं कसं शक्य होऊ शकतं? अनुसूया कशी जिवंत असू शकते? मी स्वतःच्या हाताने तिला मारलंय, स्वतःच्या हाताने तिच्यावर गोळी चालवली आणि जोपर्यंत तिचा जीव गेला नाही तोपर्यंत मी तेथेच होते. मी पाहिलंय की अनुसूया जिवंत आहे. हे सगळं कसं शक्य आहे? हाच प्रश्न बाळाजाबाईला पडतो. अनुसूया जिवंत राहू शकत नाही. मी स्वतः तिला मारलंय, मग ती मला कशी दिसली? हाच प्रश्न बाळाजाबाईला पडतो आणि ती रागारागाने अनुसूयाचे सगळे फोटो खाली फेकून देते. तिला कळतच नाही की अनुसूया तिला कशी दिसू शकते. तर इकडे आढळरावांना जबर धक्का बसलेला असतो आणि आढळराव कृष्णाला विचारतात, कृष्णे असं कसं शक्य आहे? अनुसूया कशी जिवंत असू शकते? आणि अजून एक, काल मी तुला तेथे पाहिलं होतं जेव्हा दुष्यंत मला आधार देत होता. कृष्णाला समजतं की आढळरावांनी मला पाहिलं म्हणूनच त्यांनी मला आज सकाळी हा प्रश्न विचारलाय. आढळराव रडत असतात, दुःखी असतात. ते कृष्णासमोर हात जोडतात आणि म्हणतात, कृष्णे मला सांग, अनुसूया कशी जिवंत आहे? कृष्णा म्हणते, नाही आबा मी तसं नव्हते बोलले. आढळराव चिडून म्हणतात, शब्द फिरवू नको, तुला खोटं बोलता येत नाही, खोटं बोलायचं नाही.
मला सांग, माझी अनुसूया कशी जिवंत आहे? कृष्णा ही आढळराव शेजारी बसते, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. तर आढळराव सांगतात, मला कळतच नाहीये अनुसूया कशी जिवंत असू शकते. मी स्वतःच्या हाताने तिला गोळी मारली होती. माझ्या हातामध्ये तिचा जीव गेला होता, तिचे प्राण गेले होते. असे माझे हात रक्ताने माखले होते तिच्या. 26 वर्षांपासून या दुःखातच मी जगतोय की मीच माझ्या अनुसूयाचा जीव घेतला. माझ्या अनुसूयाने माझ्या मांडीवर प्राण सोडले आणि तू आता सांगतीये की माझी अनुसूया जिवंत आहे. हे कसं असू शकतं? खरं खरं सांग. आढळराव खूप रडू लागतात. कृष्णा त्यांना पाणी प्यायला देते. आढळराव विचारतात, कृष्णे, हे कसं शक्य आहे? माझी अनुसूया कशी जिवंत आहे? तू मला सांग. आणि माझी अनुसूया जिवंत असेल तर मला आत्ताच्या आत्ता तिच्याजवळ घेऊन चल. मला तिला भेटायचंय, तिची माफी मागायची आहे. 16 वर्षापासून 26 वर्षांपासून माझ्या मनात जे साचलंय ना, ते सगळं तिला सांगायचंय. मला आत्ताच्या आत्ता तिच्याजवळ घेऊन चल. आणि इकडे बाळजाबाई ही आढळरावांच्या कपाटातील सगळे कपडे, सगळ्या वस्तू बाहेर फेकून देते आणि तेथे तिला एक लाल पोटली सापडते. बाळजाबाई ही लाल पोटली उघडते तर त्यात एक डब्बा असतो आणि अनुसूयाचा हार असतो, जो हार कृष्णाने आढळरावांना दिला होता. हा हार पाहून बाळजाबाईला खूप राग येतो. तिला समजतं हा अनुसूयाचा हार आहे आणि बाळजाबाई चक्क हा सोन्याचा हार फेकून देते. बाळजाबाईकडे खूप दागिने, त्यामुळे तिला या हाराचं काही महत्त्व नाहीये आणि हा हार, हे सगळे कपडे ती फेकून देते. तर इकडे आढळराव ढसाढसा रडत असतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णे, मला अनुसूयाला भेटायचंय, पण ती जित्ती कशी आहे? तेव्हा कृष्णा ही आढळरावांना समजावून सांगते, तुम्हाला माहिती आहे ना आबा, बाळजाबाईने मला किती वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. मी मेले का? आढळराव म्हणतात, असं काही वंगाळ बोलू नको. कृष्णा विचारते, आहे ना मी जित्ती? आढळराव म्हणतात, हो हो, त्यात काही शंकाच नाहीये. कृष्णा सांगते, मग तसंच तुम्ही अनुसूयाला मारलं असं तुम्हाला वाटतं, परंतु बाळजाबाईची पापच एवढी आहेत की देवाची सुद्धा अशीच इच्छा आहे की बाळजाबाईची कोणत्याही शत्रूला काही होऊ नये, त्यांचा जीव जाऊ नये. कारण एक ना एक दिवस बाळजाबाईच्या पापांचा घडा भरणार आणि बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा मिळावी, यासाठीच देवाने जसं मला जिवंत ठेवलंय ना, तसंच अनुसूया बाईला सुद्धा जिवंत ठेवलंय आणि त्या जित्या आहेत. तेव्हा कुठे आढळरावांचा विश्वास पटतो की खरंच अनुसूया जिवंत आहे. तर इकडे माधव रूममध्ये येतो आणि विचारतो, बाळजाबाई, हे सगळं काय? तर बाळजाबाई चिडून म्हणते, माधव, आत्ताच्या आत्ता या सगळ्या वस्तू बाहेर फेकून द्यायच्या, नाहीतर भंगारवाल्याला देऊन टाकायच्या. पण मला या सगळ्या वस्तू माझ्या नजरेसमोर नकोय. माधव चांगलाच घाबरतो आणि हो म्हणतो. बाळजाबाई खूप चिडलेली असते. तर आढळराव हे कृष्णाला म्हणतात, कृष्णे, मला आत्ताच्या आत्ता अनुसूयेकडे घेऊन चल. मला तिला भेटायचंय. 26 वर्षांपासून मनात जे साचलंय ना, ते बोलायचंय. तिचे पाय धरून तिची माफी मागायची. मी तिच्यावर खूप अन्याय केलाय. मी खूप वाईट वागलोय. मला तिची माफी मागायची आहे. मला आत्ताच्या आत्ता तिच्याजवळ घेऊन चल. कृष्णा म्हणते, ठीक आहे आबा, मी येते तुम्हाला घेऊन तिच्याकडे. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि आढळरावांना पाहून दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, हे येथे काय करताय? तेवढ्यात आढळराव सांगतात, काल तू मला वाचवलंस ना, मला मदत केली, म्हणून कृष्णा आणि तुझे आभार मानायला आलो होतो. बाप संकटात आहे आणि तू लगेच मदत केली. दुष्यंत चिडून म्हणतो, ओ काय बाप वगैरे, मी काय बाप म्हणून मदत नाही केली, फक्त माणुसकीच्या नात्याने मदत केली. पाहिलंच ना कृष्णा, या माणसाला थोडी मदत केली ना, लगेच हा नाते जोडायला जातो. मला तुमच्याशी कोणतंच नातं जोडायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवा आढळराव. कृष्णा आणि आढळरावांना खूप वाईट वाटतं. आढळराव म्हणतात, अरे पोरा, तुझ्या आईने तुझ्या मनात माझ्याविषयी विष कालवलंय. तर दुष्यंत चिडून म्हणतो, आईचं सत्य तर आज मला कळलंय, पण 26 वर्षांपासून मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही कसे वागतात माझ्याशी, माझ्या आईशी. त्यामुळे आता माझ्या आईचं माझं वाकडं झालंय, म्हणून तुम्ही लगेच स्वतः किती चांगले आहात ना, ते सिद्ध करायला जाऊ नका. तुम्ही कसे आहात ते मला चांगलंच माहितीये. कृष्णा, तुला माहितीये का, एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून हा माणूस कधीच चांगला नव्हता. याला कधी एक नवरा आणि एक चांगला बाप बनताच आलं नाही. असं म्हणून दुष्यंत रागारागाने आतमध्ये निघून जातो. कृष्णा आणि आढळरावांना खूप वाईट वाटतं. कृष्णा दुष्यंतला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर आढळराव म्हणतात, जाऊ दे कृष्णे, हळूहळू त्याला सगळं कळेल. एवढ्या लवकर तो नाही ऐकायचा. ते जाऊ दे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता अनुसूयेकडे घेऊन चल. कृष्णा म्हणते, ठीक आहे आबा, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाते. आधी मी दुष्यंत सरकारांना सांगून येते की मी बाहेर चालली आहे. आढळराव म्हणतात, ठीक आहे.
आढळराव तेथे बसतात. कृष्णा आतमध्ये येते. दुष्यंत खूप चिडलेला असतो. कृष्णा त्याला हाक मारते. दुष्यंत चिडून विचारतो, कृष्णा, तो माणूस येथे का आला होता? तुला माहितीये का तो माणूस किती वाईट आहे? तुला त्या माणसाला खूप चांगलं म्हणायची इच्छा आहे ना? तुला असं वाटतं की ते खूप चांगले आहेत, तू त्यांना वडिलांच्या जागी पाहते, पण तुला माहित नाहीये स्वतःच्या पोटच्या मुलाशी ते कसे वागले आहेत. अगं, बाप असून सुद्धा आयुष्यभर अनाथासारखा राहिलो मी. त्या माणसाने कधीच मला बापाचं प्रेम दिलं नाहीये. हे सगळं बोलताना दुष्यंत खूप दुःखी होतो, खूप इमोशनल होतो. तो म्हणतो, कृष्णा, मला खूप एकटं एकटं वाटतंय. आई आहे, बाप आहे, तरी सुद्धा माझ्याबरोबर कुणीच नाहीये. खूप एकटा पडलोय मी. तू हा एकटेपणा कसा सहन करते मला तेच कळत नाहीये. पण हा एकटेपणा मला सहन होत नाहीये आता. मला हे सगळं कसं करायचं, कसं जमेल तेच कळत नाहीये. कृष्णा सुद्धा इमोशनल होते. तिच्या लक्षात येतं की दुष्यंत दुःखी झालाय आणि त्याला आता तिच्या साथीची गरज आहे. कृष्णा दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, मी आहे ना तुमच्याबरोबर. मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी. आपल्याला इतर कोणाचीही गरज नाहीये. आपण दोघे एकमेकांसाठी आहोत. दुष्यंत शांत होतो. कृष्णाच्या डोक्यावर डोकं ठेवतो. कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांजवळ असतात आणि शांत होतात. कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, आता तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून द्या. तुम्ही जे काम हातात घेतलंय ना, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी तुम्ही जे काही करणार आहात त्याकडे लक्ष द्या आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्याबरोबर आहे. संपूर्ण गाव तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हाला या गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही जे काम हातात घेतलंय ना, ते काम पूर्ण करायचं आहे. तेव्हा कुठे दुष्यंत हा नॉर्मल होतो. कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, मी आहे तुमच्याबरोबर आणि आता मला गावात एक महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं काम करून येते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आणि कृष्णा तेथून निघून जाते. दुष्यंतला सुद्धा पटतं की त्याने जे काम हातात घेतलंय ते आता त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आढळरावांना अनुसूया जिवंत आहे हे सत्य कृष्णाने सांगितलंय आणि कृष्णा आढळरावांना अनुसूयाकडे घेऊन सुद्धा जाणार आहे. म्हणजे आता अनुसूया आणि आढळरावांची 26 वर्षानंतर भेट होणार आहे. तर दुसरीकडे बाळजाबाई हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतीये की अनुसूया जिवंत आहे का, ती मला कशी दिसली. 26 वर्षांपूर्वी तर मी तिचा खून केला होता, माझ्या नजरेसमोर ती मेली होती, मग ती जिवंत कशी, हाच प्रश्न या बाळजाबाईला पडलाय आणि या प्रश्नाचं उत्तर काही तिच्याकडे नाहीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही आढळरावांना घेऊन चक्क अनुसूयाच्या घरी पोहोचणार आणि आढळरावांना पाहून अनुसूया आणि समरच्या पायाखालची जमीनच सरकेल, त्यांना जबर धक्का बसणार. कृष्णा ही चक्क आढळरावांना घेऊन आपल्या घरी आलीये यावर या दोघांचा विश्वासच बसणार नाही. आणि मग त्यानंतर 26 वर्षांपासून मनात जे काही साचलंय ते सगळं बाहेर पडणार. अनुसूया आणि आढळराव एकमेकांना भेटून खूप इमोशनल होतील, ढसाढसा रडू लागतील. आढळराव अनुसूयाची माफी मागतील की 26 वर्षांपूर्वी मी तुझ्यावर गोळी चालवली होती, मला माफ कर, मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि ते रडत असतील तेव्हा अनुसूया त्यांना सगळ्यात मोठं सत्य सांगणार. अनुसूया म्हणेल, रडू नका, तुम्ही माझे गुन्हेगार नाही आहात, तुम्ही माझ्यावर गोळी नव्हती चालवली, त्या बाळजाबाईने माझ्यावर गोळी चालवली होती आणि तुम्ही गोळी चालवली असं तुम्हाला भासवलं होतं, हा सगळा तिचा डाव होता. हे ऐकून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकणार, त्यांचा विश्वासच बसणार नाही. 26 वर्षांपासून जे गिल्ट त्यांच्या मनात आहे की मी माझ्या अनुसूयाला मारलं, मी माझ्या अनुसूयावर गोळी चालवली, ते सगळं खोटं होतं, हा सगळा बाळाचा डाव होता, हे आढळरावांना समजणार. पण हे सगळं होत असताना समर जे काही वागतोय ना ते खूप वेगळं वाटतंय. कारण समरचा आपल्या बापावर आढळरावांवर राग असणं हे साहजिक आहे. कारण त्याला असंच वाटतं की आढळरावांनी बाळाच्या नादाला लागून माझ्या आईचं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय, त्यामुळे तो चिडलेला आहे. परंतु
आढळराव आणि अनुसूया या दोघांचं एकमेकांवर अजूनही प्रेम आहे, पण समरची यात काय भूमिका असेल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे बाळजाबाईची तब्येत ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली असेल. डॉक्टर तिला चेक करायला येणार आणि तेवढा दलपत हा बाळजाबाईंना विचारेल, बाळजाबाई माझ्या मनात एक शंका येते, विचारू का? बाळजाबाई विचारेल काय? तर दलपत हा बाळजाबाईला विचारणार, तुम्हाला अशी भीती वाटतीये का वहिनी अजून जिवंत आहे? हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल आणि दलपत वहिनी नक्कीच अनुसूयाला म्हणत असेल आणि दलपत आढळरावांचा भाऊ आहे, त्यामुळे बाळजाबाई अनुसूया या सगळ्या गोष्टी दलपतला नक्कीच माहीत असतील. त्यामुळे त्याने डिरेक्टली बाळजाबाईला हे विचारलंय. मग बाळजाबाई सुद्धा दलपतला सगळं सत्य सांगेल आणि दलपतला लवकरात लवकर अनुसूया खरंच जिवंत आहे का हे सत्य शोधून काढायला सांगणार. आणि हे सत्य जर दलपतला समजलं तर ते बाळजाबाईला सुद्धा समजेल, यात शंका नाही. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेणार आहेत. म्हणजे आता गावात ग्रामपंचायतीची निवडणूक आहे आणि गावाचं सरपंच होणं हे बाळजाबाईचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि तिच्यासमोर कोणीही विरोधक नाहीये, तिच्यासमोर कोणीच टिकू शकत नाही. पण जर बाळजाबाईला लढा द्यायचा असेल, गावातील शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल, गावाचं भलं करायचं असेल, तर आपल्याला गावचा सरपंच व्हावं लागेल. ही गोष्ट कृष्णा आणि दुष्यंतच्या लक्षात येणार. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल की बाळजाबाई विरुद्ध कोण लढणार? कारण कृष्णा ही दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला गावचा विकास कसा करायचा याचं ज्ञान आहे, त्यामुळे तुम्ही बाळजाबाई विरुद्ध उभे राहा, सरपंच पदाची निवडणूक लढवा आणि तुम्ही सरपंच बना. तर कृष्णाला दुष्यंत समजावून सांगेल, कृष्णा जरी मी शिकलेलो असलो तरी या गावाशी माझा तेवढा जवळचा संबंध नाहीये जेवढा तुझा आहे. तू या गावात जन्माला आलीये, गावात राहिलीये, गावातील प्रत्येक माणसाशी तुझी ओळख आहे, गावाच्या समस्या तुला माहीत आहेत, त्यामुळे तू आई विरुद्ध उभी राहा, बाळजाबाई विरुद्ध उभी राहा आणि तू गावची सरपंच बन. मग आता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्येच हा वाद निर्माण झालाय. त्यांचं एका गोष्टीवर तर एकमत झालंय की आपल्याला या गावचं सरपंच पद घ्यावं लागेल, गावच्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहावं लागेल, बाळजाबाईच्या विरोधात उभं राहावं लागेल. त्यांचं याबद्दल एकमत झालंय की जर बाळजाबाईला टफ फाईट द्यायची असेल, गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर ही निवडणूक लढवावी लागणारच आहे, सत्ता हातात असायलाच हवी. त्यामुळे हे दोघे या गोष्टीवर तयार आहेत. पण सरपंच कुणी बनायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कृष्णाला वाटतं की दुष्यंतने सरपंच बनावं, कारण तो शिकलेला आहे आणि गावात नक्कीच तो विकास करू शकतो. तर दुष्यंतला असं वाटतं की कृष्णा ही अन्यायाला वाचा फोडते, गावकऱ्यांची लाडकी आहे आणि बाळजाबाईच्या विरोधात उभी राहते, त्यामुळे कृष्णाने ही निवडणूक लढवावी आणि गावातील सरपंचपद स्वतःच्या हातात घ्यावं. आणि कृष्णा उभी राहो किंवा दुष्यंत उभा राहो, नक्कीच बाळजाबाईला ते हरवू शकतात आणि निवडणूक जिंकू शकतात, यात तीळ मात्रही शंका नाही. फक्त आता या दोघांनी निर्णय घ्यायचा आहे की कुणी सरपंच व्हायचंय. आणि ज्या दिवशी बाळजाबाईला हे समजणार की आपल्या विरुद्ध दुष्यंत किंवा कृष्णा निवडणुकीत उभे राहिले आहेत, त्या दिवशी बाळजाबाईचा खेळ संपलाच म्हणून समजा. कारण बाळजाबाईला कळून चुकेल की हे दोघे नक्कीच आपल्याला निवडणुकीत हरवणार आणि सरपंच बनण्याचं स्वप्न आपलं कधीच पूर्ण होणार नाही. फ्रेंड्स, खरंच हा ट्विस्ट खूप भारी आहे. म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपण हे ट्विस्ट पाहणार आहोत. एकीकडे आता आढळरावांची भेट अनुसूया आणि समरशी झाली आहे. आढळरावांना कळून चुकलंय त्यांची पहिली लाडकी बायको अनुसूया जिवंत आहे आणि समर त्यांचा मुलगा आहे. आणि त्याच वेळेस आढळराव नक्कीच बाळजाबाई विरुद्ध या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेतील आणि बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. कारण अनुसूयाबरोबर आणि त्यांच्याबरोबर समरबरोबर मागील 26 वर्षांपासून जो अन्याय झालाय त्या अन्यायाला बाळजाबाई जबाबदार आहे. आणि लवकरच हे सत्य दुष्यंत समोर सुद्धा येऊ शकतं आणि दुष्यंत आणि कृष्णाने गावातील सरपंच पदाची निवडणूक लढायचं ठरवलंय. म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हे सगळे ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. खूप 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 धन्यवाद.